विद्यापीठाच्या माजी कुलगुरू आणि ज्ञानवर्धिनी सारख्या एका आगळ्या वेगळ्या शाळेच्या प्रमुख संस्थापिका श्रीमती सुधा जोशी यांना अतिशय मानाचा असा दीपस्तंभ पुरस्कार जाहीर झालेला होता आणि काल एका भव्य सोहळ्यात त्यांना तो प्रदानही केला जाणार होता। अनेक रसिकांच्या आणि मान्यवरांच्या उपस्थितीत त्यांना हा पुरस्कार मिळणार होता। परंतु या समारंभाच्या जेमतेम 1.5-2 तास आधीच श्रीमती सुधा जोशी यांची प्रकृती अचानक अत्यंत गंभीर झाल्यामुळे त्या कार्यक्रमाला हजर राहू शकल्या नाहीत। गेले काही महिने त्या हृदयरोगाने आजारी आहेत आणि काल त्यांचा हा आजार अचानक बळावल्यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले। प्रसिद्ध शल्य विशारद आणि हृदयरोग तज्ञ डॉक्टर श्रीनाथ करंडे त्यांच्यावर उपचार करतात। श्रीमती सुधा जोशी या आजही मृत्यूशी झुंजत। आता आपण बोलवतो श्रीमती सुधा जोशी यांच्या ज्येष्ठ कन्या श्रीमती आकांक्षा जोशी यांच्याशी। मी प्रतीक्षा लोटणकर, CWW मुंबई। मोनी अगं 8 वाजले, आवरायचं नाही का? चल आंघोळ वगैरे करून घे आणि मग वाचत बस। बरं तू पेपरला जाण्याच्या आधी काही खाणारस का? मी सांगेन तुम्हाला, आई आल्यावर करेलच ना। नाहीतर अगं आई काल रात्रीपासून हॉस्पिटलमध्येच आहे। सकाळी 6:30 वाजता फोन आला होता, त्याच्यानंतर काही नाही। काय म्हणाली ती? कशी आहे सुधा आई? मॅडमना ICU मध्ये ठेवलंय। डॉक्टर करंडे तिच्यावर उपचार करतात। अर्थात हीच समाधानाची गोष्ट आहे। हां, पण आई म्हणाले की तिला जर यायला जमलं नाही तर ती गाडी पाठवणार आहे। तू जाशील ना एकटी? हो जाईन ना। असं का विचारलं? नाही म्हणजे तुला चालणार असेल तर मी तुझ्याबरोबर येईन म्हणतो। रादर मी तुझ्याबरोबर येणार आहे। कशाला बाबा उगाच तुम्हाला त्रास? त्यात तसला आलाय त्रास अगं। काय कशा आहेत मॅडम? आई पाणी आणू? हो आण, पण आधी कालचा पेपर कसा गेला? चांगला होता। मी सांगितलं तुला फोन करू नको। हो हो सांगितलं होतंस। सॉरी, माझ्या अजिबात लक्षात नाहीये। जाऊ दे, जा पाणी घे। कशा आहेत मॅडम? नाही, काही फारसा फरक नाहीये। म्हणजे डॉक्टर करंडे म्हणालेत की 48 ते 72 तास क्रिटिकल असतात आणि आता त्यानंतरच काय ते ठरेल। बरं तू रात्रभर जागून दमली असेल, तू काही चहा कॉफी वगैरे घेणारस? नाही नको, अजून ऍसिडिटी व्हायची। काहीतरी 2 घास खाऊन घेईन आणि मग चहा घेईन। निशांत, कालचा दिवस कसा उगवला आणि कसा मावळला, छे विश्वासच बसत नाहीये। काल सकाळी आम्ही आईवर फुलं काय उधळली, दारात रांगोळी, दाराला तोरण, घरात पक्वान्न, आणि त्याच आईला रात्री स्ट्रेचरवरनं हॉस्पिटलमध्ये नेलं। तुम्ही तिघी धीराच्या आहात, म्हणूनच हे सगळं करू शकता। एरवी माझ्यासारखा एखादा माणूस असता तर त्याची काय अवस्था झाली असती। अरे मोहिनीकडे लक्ष द्यायला तू आहेस म्हणून तर मी तिकडे जाऊ शकले, एक रात्र राहू शकले। मी जर घरी असते तर हे काय सगळं शक्य होतं? सगळी सत्व परीक्षा आहे, बाकी काही नाही रे। पण निष्कारण मोहिनीवर अन्याय होतो असं सारखं मला वाटत राहतं। आई, माझ्यावरती काही अन्याय वगैरे होत नाहीये। अगं मी माझा अभ्यासच करत असते आणि बाबा मला सगळी मदत करतात। काल त्यांनी मला कॉफी सुद्धा करून दिली होती रात्री।
दगदग मात्र तुझीच होतीये. आज सुद्धा तू स्वतःने आता गाडी पाठवली असतीस तरी चाललं असतं. हां, उद्याचा आता काही प्रश्नच नाही. मला उद्या पेपर नाही आहे. बरं बाबा, मी आतमध्ये अभ्यासाला बसते. 10 वाजले की मला हाक माराल? चल, मी पण आवरते, आवरून हॉस्पिटलमध्ये जायचं आहे. बरं एक काम करशील का, त्या कर्व्यांना फोन कर आणि हे सगळं सांगून दे एकदा. आणि त्यांना सांगू नकोस मी घरी आली आहे ते. आणि सांग पुढच्या 2 दिवसातल्या मीटिंग्स आणि अपॉइंटमेंट सगळं कॅन्सल करून टाका. हो, मी फोन करतो त्यांना. रादर त्यांचा काल रात्री फोन आला होता न्यूज बघून. आज सकाळी सुद्धा त्यांचा फोन आला होता. मग मात्र मी त्यांना सांगितलं की मॅडमना त्रिलोक हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलं. आज बहुतेक ते हॉस्पिटलमध्ये येतील मॅडमना बघायला. ठीक आहे. रानू, मी येऊ हॉस्पिटलमध्ये मॅडमना बघायला? अरे पण नाही, मी मोनीचा पेपर संपायचे आहेत, येईन घरी. ये, पण आता तू येणार असेल तर तूही आवरायला लाग. हो. आज रात्री कोण जाणार आहे हॉस्पिटलला झोपायला? अनु आली की ठरवू आपण. का रे? नाही, तुम्ही सगळेच खूप थकलेले आहात. हवं असेल तर मी जातो रात्री झोपायला. मी पण जाऊ? बघू, तशी गरज वाटली तर जा. आकांक्षा, एक रिक्वेस्ट करू? हां, बोल ना. नाही, अक्षता माझं ऐकणार नाही म्हणून तुला सांगतो. अक्षताला आज रात्री घरीच झोपायला सांगा. काय सकाळी हॉस्पिटलला गेलो होतो तेव्हा सुधा मॅडमना भेटायला परवानगी नव्हती आणि हिच्याकडे पाहवतही नव्हतं. तशी दुपारी थोडा वेळ झोपली होती ती, म्हणजे माझंही ऐकत नव्हती. शेवटी आवाज चढवला, मग मात्र 1 मिनिटात झोप लागली तिला. खरं तर उठवणारच नव्हते तिला, पण अचानक दचकून उठली आणि म्हणाली, सुनंदा मावशी चल. तयार झाली आणि निघाली. नशीब मी तयार होते म्हणून, तर माझीही पर्वा न करता निघून गेली असती. कठीण आहे बाई तिचं खरंच. अगं, मीही तिला एवढंच म्हणाले की तू जरा घरी जा, आराम कर आणि 4 वाजेपर्यंत परत ये. तर ओरडली माझ्या अंगावर जोरात. मला म्हणाली, का मी आईची मुलगी नाही म्हणजे काय तुम्ही वाटेल ते सांगाल आणि मी ते ऐकायचं? आता ह्याचं काही म्हणजे अक्षताबद्दल त्याला काही माहित आहे का? चुकून बोलून गेले मी त्याच्याजवळ. जाऊ देत, आत्ता आता तो एक विषय नको. तनू, पाणी आण रे जरा. चहा हवाय तुला? असला तर अर्धा कप आण आणि खायलाही आण. काय अशा का बघताय माझ्याकडे? तू जा ना, काहीतरी आण ना खायला. सकाळी मोहिनीला सेंटरवर सोडायला गेले होते तेव्हा काहीतरी खाल्लं होतं. त्यानंतर अजूनपर्यंत काही खाल्लं नाहीये. की भूक लागली आहे ना मला. अगं, अशा काय बघताय? मी काहीतरी मोठी चूक केल्यासारखं बघताय माझ्याकडे. नाही, तसं काही नाही. ज्याचा त्याचा स्वभाव धर्म आहे नाही. त्या अक्षताला दम दिला तर ती कसे बसे 2 घास खाते. ही लगेच खायला मागितलं, भूक लागली सांगितलं.
नाही तू खा ना, तुला हवं तर. आमची मात्र भूकही पार मरून गेली आता. ताई, भूक किंवा खाण्याची इच्छा माझीही नाहीये. हॉस्पिटलमध्ये जी ऍडमिट आहे ना, ती माझी आईच आहे. अगं तू उगाच मनाला लावून घेतलीस. तुला दुखवण्यासाठी नाही बोलली ती. मावशी, ह्या गेल्या 7-8 वर्षात मी इतक्या परिस्थितींना, प्रसंगांना तोंड दिलंय ना, पण मी आता ह्या सगळ्यातनं एकच शिकले. आपल्याला जर खंबीरपणे उभं राहायचं असेल तर आपल्याला आपल्या तब्येतीची काळजी घेतलीच पाहिजे. आणि त्याकरता जेव्हा भूक लागेल तेव्हा खाल्लं गेलंच पाहिजे. तुम्हाला गुरांचा चारा जरी खायला दिलास ना तरी खाईन मी. कारण माझी आई हॉस्पिटलमध्ये ऍडमिट आहे. माझ्या मुलीची SSCची परीक्षा आहे. माझा नवरा तोच पाढा परत गिरवण्यात काही अर्थ नाही. बरोबर आहे तुझं. तू खाऊन घे काहीतरी. अनु, आय एम सॉरी, माझं चुकलं. इट्स ओके. मी पण तुला जरा जास्तच बोलले. खरं तर आत्ता आपल्या सगळ्यांच्या मनावर इतका ताण आहे ना. बरं, आज झोपायला कोण जाणार आहे रात्री? मला भूषण खूप थकल्यासारखा वाटला आता. नाही, आज रात्री मी जाईन. बरं आकांक्षाताई, मी आता बाहेर जातोय, पण हॉस्पिटलला जाण्याच्या अगोदर इथे येऊन जाईल. म्हणजे 9च्या आधी? हो. आणि एक इमर्जन्सीसाठी मी 1 लाख रुपये काढून ठेवलेत बँकेत. इथे आणून ठेवू का? नाही, नको. ठेव तुझ्याकडेच. मला लागले तर मी सांगते तुला. ओके. काय ग पोरी? अगं तुला काय घरी बिरी जायचंय की नाही? हा, 8:30 वाजून गेले. बघ, तुझ्या घरनं काय फोन बिन यायला नको? अहो बाबा, भूषणजीने सांगितल्याशिवाय कशी जाणार मी? भूषणजी कुठे आहेत? कुठे तुमचे भूषणजी? माहिती नाही, मी येईपर्यंत थांब असं म्हणाले. अगं मग फोन कर त्याला मोबाईलवर, विचार त्याला. आम्ही आपली वाट पाहतोय, आपण कधी येणार आहात घरी? हा, विचार ना. घे, कमाल करतेस तू पण. अहो, त्यांचा मोबाईल बंद आहे. बंद आहे? अरे याला काय अर्थ आहे का? हा म्हणजे शुद्ध बेजबाबदारपणा झाला. अहो बाबा, असं काय करताय? ते मीटिंग मध्ये असतील कदाचित, किंवा अशा एखाद्या ठिकाणी असतील जिथे मोबाईलला रेंज नाहीये, किंवा कदाचित त्यांना. बघ, तू त्याची बाजू घेऊन माझ्याशी बोलू नकोस. अबा, चिडू नका प्लीज. अहो, आधीच्या नोकरीत सुद्धा मला उशीर व्हायचा कधीतरी, आणि एखाद दिवस उशीर झाला तर आई चिडणार नाही. नाही म्हणजे ते काम आहे म्हणून उशीर झाला तर मी समजू शकतो, पण हे असं निष्कारण कुणासाठी जरी टाटकत बसून उशीर झाला तर काय अर्थ आहे का त्याला? हा, आता मात्र मी ह्याला. नाही पण आबा, चिडू नका. काय जपतेय त्याला? एवढी लायकी तरी आहे का त्याची? हे काय, तू अजून इथेच घरी गेली नाही? हे बघ, आपलं काम झालं की निघून जायचं, कोणासाठी थांबायचं नाही. भूषणजी, आपणच तिला आपली वाट पाहत इथे थांबायला सांगितलं होतं. हे सोयीस्करपणे विसरलेला दिसतंय. काय झालंय काय बाबा? भूषणजी, माझ्यावर एवढी मेहरबानी कशासाठी? हो, कारण आपण आजकाल थोराहूनही थोर झाला. कोणाशी कसं बोलावं तर कळत नाही आणि माणसांची किंमतही उरली नाही. काय झालंय काय बाबा? माझी काही चूक असेल ना तर सरळ सांग, मी माफी मागतो. हे उगीच तिरकं वाकडं बोलू नकोस. कुठे गेला होतात आपण? म्हणजे काय? 4 वाजता बाहेर पडलायस तू, 8:45 वाजून गेले. इतका वेळ कुठे उलथला होतास? अच्छा, म्हणजे मी कामासाठी गेलोय ते उलटलोय का? नाहीस का? उलटला नाहीस ना, मग कुठे गेला होतास ते सांग.
आता मी कुठे जातो, काय करतो, काय मिनिटा मिनिटाचा हिशोब देऊ की काय तुला येऊन? आणि चूक झाली काय तर हिला सांगितलं थांब म्हणून, माफ कर ग बाई. झालं समाधान? कुठे गेला होतास ते नाही सांगितलंस. हॉस्पिटलमध्ये गेलो होतो. हॉस्पिटलमध्ये का? कशासाठी? अरे एका लहानच्या पोराला रिक्षावाल्याने उडवलं. काय सांगतोस? त्याला मी हॉस्पिटलमध्ये घेऊन गेलो. त्याच्यावर औषध उपचार झाले. त्याच्या आईवडिलांना लगेच फोन करून तिथे बोलवून घेतलं. मी हॉस्पिटलमधनं निघतच होतो तेवढ्यात आकांक्षा ताई समोरनं दिसल्या. त्या म्हणाल्या मला एक महत्त्वाचं काम आहे, आईजवळ बसायला कोणी नाही, थांबशील का? म्हटलं ठीक आहे थांबतो. अक्षताला फोन करून बोलवून घेतलंय, ती येईपर्यंत जाऊ नकोस असंही त्यांनी सांगितलं. आता अक्षताताईंना जायचं होतं मंत्रालयात, त्यांना तिथे वेळ लागला 2.5 तास. सुधाताईंबरोबर बसलो होतो त्यामुळे मोबाईलही बंद करायला लागला. आता यात सांग माझी काय चूक आहे? हां हे मला मान्य आहे की मी फोन करायला पाहिजे होता, ठीक आहे ना. आता त्यासाठी काय प्रायश्चित्त भोगू? नाही ते ठीक आहे. बरं मला सांग, सुधा मॅडम कशी आहे? म्हणजे मास्तरणीची प्रकृती ठीक आहे ना? नाही तशी फारशी नाहीच. एकंदरीत सगळी नको रे बाबा, काहीही सांगू नकोस. बरं माझ्यावर मेहरबानी करून एक काम करशील माझं? मेहरबानी? अरे काय हुकूम करणं नुसता, तुझ्यासाठी वाटेल ते करायला तयार. खूप उशीर झालाय, तिला जरा घरी सोडून ये. ओके. नको आबा, मी जाईन. हे बघ, आबांनी सांगितलेला हुकूम दोघांसाठी आहे. चल. बरं येते आबा, उद्या येईन. चला. मास्तरणी मागचं दुष्टचक्र कधी संपणार आहे? हो मी 10 वाजेपर्यंत पोचते. बर, मोनीला बेस्ट ऑफ लक सांग. अक्षता मला वाटतं झोपली अजून. हां बर ठीक. हो बर, बघते. हां काय करत होतीस मावशी? काही नाही ग, मॅडमना बरं वाटावं म्हणून जप करत होते. पण हे काय, तू अजून आंघोळीला गेली नाहीस? अगं हो, मी चाललेच होते. मला आता अनुष्का फोनवर असं म्हणाली की तिने इथं कुठेतरी एक चिठ्ठी लिहून ठेवली. हां 1 मिनिट, माझ्याकडे येते थांब. काय एवढं सांगायचंय? फोनवर का नाही बोलली मग कोण जाणे. आज करंड्यांना काहीही करून भेटायला हवं, कारण इथले बाकीचे डॉक्टर्स काही नीट सांगत नाहीत. हे मला हॉस्पिटलमधून बोलता येणार नाही म्हणून निरोप ठेवलाय. चला म्हणजे आज परत एकदा करंड्यांना भेटायला हवं. आपण आकांक्षा आहे का? मी वीरेंद्र शिरोडकर. हो आहे ना, या ना आत या. बसा ना, मी बोलतो. अगं मावशी, तुला भेटायला आले ते. चहा करून आणतेस प्लीज? हो आणते. बसा ना. इट्स ओके. तुमच्या आईची तब्येत बरी नाही असं कळलं म्हणून आलो होतो. कशा आहेत त्या? आई फारशी बरी नाही. ICU मध्ये. डॉक्टरांनी असं सांगितलं की पुढचे 24 तास जरा क्रुशियल आहेत. अंडर ऑब्झर्वेशन ठेवलं. माझ्या ओळखीचे एक चांगले हार्ट स्पेशालिस्ट आहेत, त्यांच्याशी बोलू का? नाही तशी काही गरज नाही आहे. डॉक्टर श्रीनाथ करंडे ट्रीट करतायत आईला. हो
डॉक्टर करंडे म्हणजे प्रश्नच नाही. एनिवे तरी माझी काही मदत लागली तर जरूर कळवा.